पेडणेच्या नयेबाग जंक्शनाचेर बोवाळ जालो। थळाव्या लोकांनी हायवेचेर एसटी बसी थांबयल्यो। एसटी बसी पेडणे बस स्टॉपार कित्याक वचनात, बायपास कित्याक वयतात, थळाव्यांनी जाप मागल्या। या चालू प्रश्नात हालींच सुधारणा जाल्ली तरी लेगीत बशींनी बायपास रस्तोच निवडलो, जाका लागून तणाव वाडलो। पळयात आमचो रिपोर्टर संदीप कामुलकारान उक्ताडार हाडिल्लो पेडणेचो विषय। जे महाराष्ट्र बसेस आसा, जे एसटी आमी तांकां म्हणटा, ते एसटी पेडण्या बस स्टँडार वचना आनी हायवे जाल्ल्या कारणान ते भायल्या भायर वयता। तेचो परिणाम असो जाता की सावंतवाडी, कुडाळ नाल्यार वेंगुर्ल्या सायडींचे जे लोक येता तांकां ते ड्रॉप ह्या जंक्शनार करता। हे जंक्शन इतले डेंजर आसा हांगा, आमी हेचो पाठपुरावो कितल्या फावटी तरी केल्लो। हे नयबागचे जंक्शन इतले डेंजर आसा की ते तांकां हांगाच सोडटा आनी वयता। मागीर प्रॉब्लम असो जाता की त्या पॅसेंजरांनी हांगासरल्यान पेडण्यां कशें वचप, कारण ही एकय गाडी पेडण्यां बस स्टँडार वचना। ताका लागून सुज्ञ नागरीक पंडीत म्हणून एक आसलेले, ताणें सगळे पत्रव्यवहार करून सगळ्यांक डेपोन वचून, तो महाराष्ट्र डेपोन वचून तांकां सांगलेले ही गजाल आनी ते मान्य जाल्ले आनी सगळ्यो गाडयो बस स्टँडा वयल्यान, पेडणे बस स्टँडा वयल्यान वयतल्यो अशें तांकां आश्वासन दिल्लेलें। तरी आसतना एकय ड्रायव्हर आनी कंडक्टर आपली गाडी पेडण्या बस स्टँडार व्हरनात। ताका लागून आयज हांगासर तेंच्यांनी सगळ्यो बशी आडोवन तांकां रिक्वेस्ट केली की ह्यो सगळ्यो गाडयो बस स्टँडार वच्च्यो आनी बस स्टँडा वयल्यान फुडें प्रोसीड करचें म्हणून। गेली 4 वर्षे आम्ही याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या एस टी गाड्या आहेत त्या एस टी गाड्या पेडणे मार्गे याव्यात यासाठी आपण प्रयत्न करत होतो आणि त्यानंतरसुद्धा कंट्रोलीचे कंट्रोलर, नियंत्रक यांनी तशा प्रकारचे या गाड्यांना पेडणे मार्गे नेण्यासंदर्भात आदेशही दिला आहे। असं असतानासुद्धा हे कंडक्टर आणि ड्रायव्हर जे आहेत ते आपल्याला वाटेल तसं मनमानी करून ह्या ज्या गाड्या आहेत या गाड्या डायरेक्ट नॅशनल हायवेवरून घेऊन जातात। त्यामुळे पेडणे येथे असलेले जे प्रवासी असतात किंवा पेडण्याला जाणारे जे प्रवासी असतात किंवा पणजीवरून येणारे जे प्रवासी असतात त्यांना एकतर मालपे येते किंवा इथे नयबाग इथे उतरलं जातं आणि त्यांना मग इतका नाहक त्रास होतो की मग कुठली तरी एखादी रिक्षा किंवा गाडी करून त्यांना जावं लागतं। एखादी समजा बाई माणूस असेल, तिच्याबरोबर समजा 2 मुलं असतील तर त्या बाईनं काय करायचं आणि कसं जायचं पेडण्याला किंवा मग तिथून आणि पुढे, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात। यासाठी आपल्याला आमचे ट्रॅफिक पोलीस जे आहे पेडण्याचे ते चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत काय, परंतु RTO जो आहे पेडण्याचा, हा RTO पेडण्याचा गेल्या 4 वर्षामध्ये एकदाही त्याने अशा प्रकारचे काही उपाययोजना केली नाही की जेणेकरून ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेस पेडणे मार्गे येतील। आज ट्रॅफिक सेलाच्या मार्फत या सगळ्या बसींची चौकशी करूच्यासाठी आज आम्ही हा नागरिक सगळे जमलेलो ट्रॅफिक सेलवाले असले। तर ह्या वेळाचेर असं दिसून आला की जे बसीचेर ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात ते ड्रायव्हर आणि कंडक्टर हो जो आदेश असता तो आदेश पाळूंक ते तयार ना। पेडणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांच्या आपल्या कारकिर्दीत माधव शेणय देसाई यांच्यानी पत्रव्यवहार केलो की अशा प्रकारचे जे बसी भायरच्या भायर जे जातात ते न डेपोत जर वचूंक ना जाल्यार रास्ता रोको करतलो। आणि त्या वेळाचेर कणकवलीच्या डेपोतसून रिप्लाय केलो तांकां की आमी आमच्या सगळ्या ड्रायव्हरांक आदेश दितो की तुम्ही थंय जावचो म्हणून ना जा। आणि त्यांच्यानी दिलगिरी व्यक्त केली की लोकांक त्रास जाता त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जा काय घडटा ता आयज कळूचा। ह्याच्यासाठी आम्ही नागरिक ट्रॅफिक सेलाबरोबर उभे असलो आणि आजपासून त्यांच्यानी गाडयो ज्यो आसात त्यो गाडयो वचपाक त्यांच्यानी सुरवात केल्ली आसा। सावंतवाडी डेपोच्यान जी गाडी येता ती हांगाच्यान पेडण्या वचनात आनी ते हायवेन वयता। ताका लागून थोड्या लोकांची तिकीट पेडणे काडटात ते पेडण्याची आनी थोड्यांक हांगाच देंवयता नयबागान, मागीर त्या लोकांचे गैरसोय जाता, तांकां वचपाक गाडी मेळना। म्हणून आमी आज गाडी हाडून तांकां सगळ्यांक विचारपूस केली। ते ड्रायव्हर मातशे म्हणटात की ते आपल्या हेच्या प्रमाणे वयता, ताका लागून आमी सगळ्यांनी हें केलें आनी आमी नागरीक आसले पेडण्याचे तेंच्यांनी गाडयेर विचारपूस केली। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीष परब आणि सानिका नागवेकार।